नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई मिळावी याकरता मंजुरी देण्यात आली आहे। आणि जे काही अवकाळी नुकसान भरपाई अनुदान पूर्वी 6800 रुपये प्रति हेक्टर होते, त्यानंतर या अवकाळी अनुदानाला वाढ करून 8500 रुपये प्रति हेक्टर करण्यात आले होते। परंतु आता पुन्हा या अवकाळी अनुदानाला नव्याने वाढीव करून 8500 रुपये प्रति हेक्टर ऐवजी 13600 रुपये प्रति हेक्टर सरकारच्या माध्यमातून हे अवकाळी अनुदान करण्यात आले आहे व त्याबाबतचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये पात्र शेतकरी यांना हे अनुदान वितरित करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, हे अनुदान कोणाला मिळणार, कोणकोणते जिल्हे यात पात्र होणार हे देखील महत्त्वाचे असणार आहे। कारण यामध्ये आपण जर बघितलं तर गारपीट असेल, अवेळी आलेला पाऊस असेल, यामुळे राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। असं असलं तरी काही जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे नुकसान हे जास्त प्रमाणात होते, तर काही जिल्ह्यामध्ये अवकाळीमुळे नुकसान हे कमी प्रमाणात देखील झालेले होते। परंतु आता नुकसान भरपाई वाढीव मिळणार यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। यामुळे कापूस उत्पादक शेतकरी असतील, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, यांना देखील दुप्पट मदत व दिलासा देऊ असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। आणि म्हणून यामध्ये कोणकोणती जिल्हे अवकाळी नुकसान भरपाईसाठी पात्र होणार, कोणकोणत्या महसूल मंडळांना पात्र करण्यात येणार, याबाबत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता उत्सुकता लागलेली आहे। आणि याच अनुषंगाने सर्व जिल्ह्यातील नुकसानीचे प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले होते। जवळजवळ 1900 ते 2000 कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे। परंतु यामध्ये जर आपण पाहिलं तर पूर्वी अवकाळी मदत ही 8500 रुपये प्रति हेक्टर शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत होती। आणि आता नव्या शासन निर्णयानुसार 8500 ऐवजी 13600 रुपये प्रति हेक्टर अवकाळी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर खूप जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, अकोला, वाशिम याप्रमाणे जिल्ह्याचा समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झालेले होते। शेतकऱ्यांना शासनाकडे हे प्रस्ताव सादर करण्यात जरी आले असतील तरी देखील यामध्ये कोणते शेतकरी हे पात्र ठरणार, कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण शासनाने प्रति हेक्टर अनुदानामध्ये वाढ केल्याने मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यासाठी करावी लागणार आहे। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्याचे प्रस्ताव नुकसान भरपाई करता राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून 23,90,000 शेतकरी नुकसानग्रस्त दाखविण्यात आलेले आहे। यामध्ये जिल्ह्याप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकरी बघितले तर ठाणे जिल्ह्यामध्ये धान पिकाचे नुकसान झाले होते व फळबागांचे नुकसान देखील या ठिकाणी झाले होते। आणि असे ठाणे जिल्ह्यातील गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी जवळपास 726 इतके आहेत व त्यांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर देखील करण्यात आले आहे। मित्रांनो, या प्रस्तावांना आणखी मंजुरी देण्यात आलेली नाही। प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्या संबंधीचा शासन निर्णय निर्गमित होत असतो, म्हणजेच त्या संबंधीचा शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित करण्यात येत असतो। आणि या शासन निर्णयामध्ये किती शेतकरी नुकसानग्रस्त आहे, किती पात्र करण्यात आले असून त्यांच्यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर अशी माहिती देण्यात येत असते। शेतकरी मित्रांनो, यामध्ये फक्त पंचनामे करून शासनाकडे जिल्हानिहाय किती प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत त्याबाबतची माहिती सध्या आपण पाहत आहोत। तसेच पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकरी हे नुकसानग्रस्त दाखवण्यात आले आहे व त्यांचे प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहे। यानंतर रायगड जिल्ह्यातील जे काही गारपिटीमुळे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले शेतकरी आहेत त्यांची संख्या जवळपास 4560 इतकी आहे आणि त्यांचे देखील पंचनाम्याचे प्रस्ताव हे शासनाकडे सादर करण्यात आले आहे। तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकरी यांचा नुकसानग्रस्त म्हणून प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांविषयी जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 635 शेतकरी यांचा प्रस्ताव दाखल झालेला आहे। मित्रांनो, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये नुकसानीमुळे जी काही बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे ती खूपच कमी असल्याचे या ठिकाणी दिसून येते। त्याचप्रमाणे आपण नाशिक जिल्ह्याचं जर बघितलं तर 65,849 शेतकरी यांचे नुकसानीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे। तसेच धुळे जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहे
यांचे देखील 732 प्रस्ताव शासनाकडे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आले आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 6581 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून त्यांचे देखील प्रस्ताव सादर करण्यात आले आहे। तसंच बीड जिल्ह्यामध्ये फक्त 15 शेतकरी यांचे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आले आहे। आणि यानंतर जालना जिल्ह्यातील गारपिटीमुळे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी 1,91,219 इतके दाखवण्यात आले आहे। आपण पाहिलं असेल की जालना जिल्ह्यामध्ये शेतपिकाचं गारपिटीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। तसेच जालना जिल्ह्यामध्ये 10,000पेक्षा जास्त हेक्टर हे फळपिकांचे नुकसान म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यामध्ये देखील 2,63,964 शेतकरी हे गारपिटीग्रस्त म्हणून दाखवण्यात आले आहे आणि त्यांचे देखील राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे। आणि 1,42,184 हेक्टर क्षेत्र हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। यामध्ये जिरायती क्षेत्र जास्त असून फळबाग पिकांचे नुकसानीचे क्षेत्र हे फक्त 900 हेक्टर इतकेच दाखवण्यात आले आहे। तर त्यानंतर आपण जर कोल्हापूर जिल्ह्याचं बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 71 शेतकरी यांचे नुकसानग्रस्त म्हणून प्रस्ताव शासनाकडे दाखल झालेला आहे। तसेच जर आपण जळगाव जिल्ह्यामधील जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास 13,471 शेतकरी यांचे नुकसानग्रस्त म्हणून प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकरी नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आले आहे। त्यानंतर आपण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 19,727 शेतकरी हे गारपिटीमुळे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 49,094 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 182 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। सातारा जिल्ह्याचे पण गारपिटीमुळे नुकसानीचे जे काही शेतकरी आहे यांची संख्या देखील खूपच कमी असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यानंतर आपण जर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये फळबागाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि फळबागामुळे सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास सांगली जिल्ह्यामध्ये देखील 31,500 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपण 655 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर 1,912 शेतकरी हे नुकसानीमुळे शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेले आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यात जर बघितलं तर 3,922 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 2,31,787 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। परभणी जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आकडा समोर येत आहे। त्यानंतर जर आपण हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर 2,57,487 शेतकरी गारपिटी व अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 2,76,075 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आले आहे। आणि यामध्ये आपण जर वाशिम जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची संख्या बघितली तर जवळपास 2,06,164 शेतकरी हे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे आणि त्यांचे प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे हे सादर करण्यात आलेले आहे। त्यानंतर जर आपण अकोला जिल्हा जर बघितला तर अकोला जिल्ह्यामध्ये 2,44,069 शेतकरी हे नुकसानीमुळे ग्रस्त आहे। नुकसानीमुळे त्यांच्या शेतपिकांचं नुकसान गारपिटीमुळे झालेलं आहे आणि त्यांचे प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे सादर करण्यात आले आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 84,451 शेतकरी हे गारपिटीमुळे नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये फक्त 17 शेतकरी हे नुकसानीमुळे बाधित असल्याचे दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 18,070 शेतकरी हे नुकसानीमुळे बाधित आहे, त्यांचे क्षेत्र नुकसानीमुळे बाधित दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण जर भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये देखील 26,209 अर्ज हे प्रस्ताव हे शासनाकडे नुकसानीमुळे बाधित म्हणून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील 732 शेतकरी हे नुकसानीमुळे ग्रस्त असल्याचे दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यामध्ये देखील 28,273 शेतकरी हे गारपीट नुकसानग्रस्त म्हणून दाखवण्यात आलेले आहे व त्यांचे प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेले आहे। त्यानंतर चंद्रपूर जिल्हा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील 39,688 शेतकरी गारपिटीमुळे बाधित झालेले दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर गडचिरोलीमध्ये 1,003 शेतकरी हे नुकसानीमुळे बाधित झालेले दाखवण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो आपण जवळपास 34 जिल्ह्याचं हे अपडेट पाहतोय ज्यामध्ये
ज्यामध्ये पंचनामे करून जे काही राज्य शासनाकडे जिल्हानिहाय प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे त्यांची आपण ही माहिती घेतो आहोत। आणि यामध्ये जवळपास आपण 34 जिल्ह्यांची माहिती घेतलेली आहे। यामध्ये संपूर्ण राज्यातील जवळपास 23,96,000 प्रस्ताव हे राज्य शासनाकडे नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे दाखल करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता हे प्रस्ताव जरी राज्य शासनाकडे दाखल झालेले असतील तरी देखील या प्रस्तावांना कशा पद्धतीने या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल, कोणकोणते शेतकरी यात पात्र ठरतील हे देखील पाहण्याचा विषय असणार आहे। आणि आपण पाहिलं होतं की 2022 वर्षाचं जे काही अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलं होतं, तशाच पद्धतीचं हे 2023 वर्षातलं गारपीट अनुदान जे आहे ते देखील KYC प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येईल। याबाबत आणखी अधिकृत जर माहिती मिळाली तर त्याबाबतचा देखील व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नेहमी शासनाच्या योजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती मिळत असते, त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।